नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळी आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार सुधारणा पाहायला मिळते। तर इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणात बिजलीची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे ते साधारणतः 5 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 1 रुपयापासून देखील लहान साईज मध्ये पासलीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची आवक आपल्याला बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। पिंकडेजी तसेच ब्ल्यूडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर टेटेची आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील टेटरसाठी दर पाहायला मिळतोय। लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। झेंडूची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 12 रुपयापर्यंत, तर लाल झेंडूसाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर आष्टरच्या दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर 120 ते 130 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा कांद्यांसाठी आज पाहायला मिळते। चांगले माल येते 12 ते 13 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर आज पाहायला मिळते। तर आज 1 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। आवक स्थिर असलेली पाहायला मिळते। साधारणतः 120 ते 130 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते। लहान साईज मध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला चिंगडी कांद्यासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये स्थिर असून देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर आपल्याला कांद्यासाठी सुधारलेलं पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी गावरान कोथिंबीरसाठी 5 ते 8 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 3 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे देखील आपल्याला दरामध्ये घसरण पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहेत साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत 14 तर हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे ते साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। चायना काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। तसेच पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 8 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात।
पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरगावसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पाहायला होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहेत 40 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पावट्याची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहेत साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 7 तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पाहायला होते. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये हलक्या मालांची मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी आज पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 325 ते 320 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पिंक तायवान तसंच व्हीएनआर पेरूसाठी दर पाहायला होतात. त्याचबरोबर कलिंगड पेरूची देखील आवक आपल्याला पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर जे आहे 100 ते 120 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. लिंबांची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहेत साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 ते 55 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतं.